नमस्कार, दीपाच किचनमध्ये आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाचे केळीचे चिप्स बनवणार आहोत। विशेष म्हणजे अजिबात तेलकट होत नाहीत आणि एकदम सोपी अशी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुमचे हे केळीचे चिप्स अगदी मार्केट सारखे बनवून तयार होतात आणि विशेष म्हणजे 2 महिने हे कुरकुरीत सुद्धा राहतात। चला तर मग भरपूर टिप्स सहित रेसिपी सुरू करूयात। आज आपण उपवासासाठी कच्च्या केळीपासून अगदी बाहेर बाजारात मिळतात तशी केळीचे चिप्स बनवतोय। तर त्यासाठी मी ते 2 कच्ची केळी घेतलेली आहे। एकूण आपण अशाच 4 केळीचे चिप्स बनवणार आहोत, परंतु सुरुवातीला मी ते 2 केळीची साल काढून घेणार आहे, कारण केळीची साल काढल्यानंतर केळी थोडीफार काळी पडते। तर इथं तुम्ही बघू शकता, यासाठी आपल्याला एकदम कच्ची केळी वापरायची आहे, म्हणजे बाजारातून आणल्या तुम्ही याचे चिप्स करायला घेऊ शकता। जर केळी अशीच तुम्ही ठेवली तर ती पिकण्याची शक्यता असते। तर सुरुवातीला साल काढण्यासाठी मी केळीचा दोन्ही बाजूचा भाग देठ आणि मागच्या बाजूचा भाग जरा थोडासा कट करून घेतलेला आहे आणि एका पिलरच्या साहाय्याने आपण याची साल काढून घ्यायची आहे। तर तुम्ही जर पिलरच्या साहाय्याने साल काढली तर अगदी सहजपणे याची साल निघते, किंवा केळीच्या ज्या थोड्याशा शिरा असतात त्या थोड्याशा तुम्ही चाकूच्या साहाय्याने कट करून तशी सुद्धा तुम्ही साल काढू शकता, परंतु पिलरने अगदी सहजपणे ही साल अशी निघाली जाते। तर इथं बघू शकता मी याची साल काढून घेतली आहे। याच पद्धतीने दुसरी सुद्धा केळी त्याची सुद्धा मी साल काढून घेतली आहे। आता आपण याचे चिप्स बनवणार आहोत। त्या अगोदर आपण इथे मिठाचं थोडंफार पाणी करून घ्यायचं आहे। तर साधारणतः 3 ते 4 चमचे इतकं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये मी पाऊण चमचे इतकं मीठ घातलेलं आहे। मीठ थोडंसं आपण पाण्यामध्ये विरघळून घेऊयात, कारण हे आपण बनाना चिप्ससाठी किंवा केळीच्या चिप्ससाठी हे मिठाचं पाणी वापरायचं आहे। तर आपण इथे आता डायरेक्ट चिप्स करायला घेऊयात। त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे। तेल आपण मध्यम आचेवरती गरम करून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट तेलामध्येच आपण हे चिप्स तळून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी ते बटाटा किसायची किसणी किंवा केळीचे चिप्स करण्यासाठी ते किसणी घेतली आहे। तर त्याचे आपण असे हे काप करून घ्यायचे आहेत आणि हे डायरेक्ट तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत। इथं महत्त्वाची टीप म्हणजे, जेव्हा तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये किंवा तेलामध्ये हे केळीचे चिप्स करत असता तेव्हा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे, कारण खालून थोडीशी वाफ लागून तुम्हाला वरती हाताला गरम लागू शकतं। तुम्हाला असं जर जमत नसेल किंवा थोडंसं अवघड वाटत असेल तर तुम्ही एखाद्या डिशमध्ये हे केळीचे चिप्स किंवा काप करून घेऊ शकता, त्यानंतर हे तेलामध्ये सोडलं तरी सुद्धा चालू शकतं। इथे महत्त्वाची दुसरी एक टीप म्हणजे, हे चिप्स तळत असताना सुरुवातीला मध्यम गॅसवरती हे तेल आपण गरम करून घ्यायचं आहे आणि चिप्स तेलामध्ये सोडत असताना सुद्धा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे। आणि एकदा यामध्ये चिप्स सोडले गेले की एक 2 ते 3 मिनिटाकरता आपण मध्यम गॅसवरती हे चिप्स थोडेसे तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी 1 चमचा इतकं मिठाचं पाणी घातलेलं आहे आणि इथं पाणी घालत असताना सुद्धा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि थोडीफार काळजी घेऊन यामध्ये पाणी सोडायचं आहे, कारण ह्या गरम तेलामध्ये जेव्हा आपण हे पाणी घालणार आहोत तेव्हा ते उडण्याची शक्यता असते। त्यामुळे इथे काळजीपूर्वक तुम्ही ते पाणी वापरा। आता आपण मध्यम गॅसवरती हे चिप्स चांगले लालसर होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे। दुसरी एक महत्त्वाची टीप म्हणजे, हे चिप्स अगदी बारीक गॅसवरती तळायचे नाहीत, नाहीतर ते तेलकट होण्याची शक्यता असते। तर मी ते गॅसची मध्यम फ्लेम ठेवलेली आहे, त्यावरती हे चिप्स असे तळून घेतलेले आहेत। तर इथं बघू शकता याचा कलर थोडा बदललेला आहे आणि चिप्स आपले मस्त असे तळून झालेले आहेत। आता आपण याला एखाद्या टिश्यू पेपरवरती काढून घेऊ शकता, त्यामुळे त्यातील तेल जे आहे ते थोडंफार जरी असेल तर ते टिश्यू पेपर ओढून घेतं। तर इथं मी टिश्यू पेपरवरती हे चिप्स काढून घेतलेले आहेत। आता आपण दुसरी सुद्धा बॅच याच पद्धतीने तळून घेणार आहोत। तर आता सुद्धा मी डायरेक्ट तेलामध्ये हे चिप्स करणार आहे। तर सुरुवातीला मी थोडीशी कमी चिप्स तळली होती, आता मी साधारणतः पूर्ण एका केळीची चिप्स इथे तळून घेणार आहे। तर इथं तुम्ही बघू शकता मी एका केळीची पूर्ण चिप्स या तेलामध्ये टाकलेली आहेत आणि आता आपण मध्यम गॅसवरती याला तळून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता अगदी मोकळी आणि सुटसुटीत अशी ही केळीची चिप्स झालेली आहेत आणि अगदी सहजपणे ही बनली जातात। तुम्ही एकदा नक्की करून बघा, बनवायला सुद्धा अगदी सोपे आहेत। अगदी बाजारात बाहेर जशी केळीचे चिप्स मिळतात अगदी त्याच पद्धतीने ही घरच्या घरी तुम्ही बनवू शकता।
तर आता सुद्धा आपण मध्यम गॅसवरती याला साधारणतः एक 4 ते 5 मिनिटाकरता असंच तळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला उभ्या आकाराचे चिप्स करायचे असतील तर केळीचे 2 भाग करा आणि या चॉपरच्या साह्याने तुम्ही उभी केळी किसून घेऊ शकता. त्यामुळे ते अगदी जसे बाहेर मार्केटमध्ये मोठे उभ्या आकाराचे चिप्स असतात तसे सुद्धा तुम्ही घरच्या घरी करू शकता. तर इथे आपण एक साधारणतः 4 ते 5 मिनिटाकरता मध्यम गॅसवरती सतत हलवत हे चिप्स तळून घ्यायचे आहे. इथं मी दुसऱ्या बॅचला अगदी थोडंसंच मिठाचं पाणी घातलेलं आहे, कारण सुरुवातीला आपण यामध्ये मिठाचं पाणी घातलेलं आहे. त्यामुळे ते जास्त खारट होऊ नये यासाठी आपण बघत बघत यामध्ये मिठाचं पाणी सोडायचं आहे. तर इथं बघू शकता थोडासा चिप्सचा कलर बदललेला आहे आणि जेव्हा हे चिप्स अगदी व्यवस्थित असे तळले जातात तेव्हा आपोआप ते तेलामध्ये वरती येतात, अगदी हलके फुलके होतात. तर इथं बघू शकता तुम्हाला दिसत असेल ते हे चिप्स असे पूर्णपणे तेलामध्ये वरती आलेले आहेत आणि त्याचा कलर सुद्धा थोडासा बदललेला आहे. तर इथे हे आपले केळीचे चिप्स तळून झालेले आहेत. तर तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल अगदी क्रिस्पी एकदम कुरकुरीत असे हे चिप्स बनले जातात. तर इथे आपले एकूण 4 केळीचे इथे चिप्स बनवलेले आहेत. त्यापैकी मी हे काही मिठाचे चिप्स आणि जर तुम्हाला तिखट चिप्स बनवायचे असतील तर तळल्या तळल्या त्यावरती वरून तुम्ही लाल मिरची पावडर किंवा लाल तिखट थोडंसं भुरभुरायचं आहे. तर मी ते थोडेसेच अर्ध्या केळीचे उभ्या आकाराचे सुद्धा चिप्स करून घेतलेले आहेत आणि त्यावरती थोडंसं मी लाल तिखट घातलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिठाचे तसेच लाल तिखटाचे दोन्ही प्रकारचे चिप्स करू शकता. तर इथे मी तुम्हाला दाखवते अगदी कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी असे हे आपले केळीचे चिप्स बनलेले आहेत आणि ह्यालाच थोडासा पिवळसर सुद्धा कलर आलेला आहे. तर आज आपण हे महाशिवरात्रीसाठी उपवासासाठी हे चिप्स बनवलेत. त्यामुळे इथे अजिबात आपण हळद किंवा दुसरा कोणताच पदार्थ वापरलेला नाही, फक्त मीठ आणि तुम्ही लाल तिखट वापरून हे चिप्स बनवू शकता. इतर वेळेस तुम्हाला खाण्यासाठी जर चिप्स बनवायचे असेल तर यावरती तुम्ही चाट मसाला किंवा काळी मिरी पूड तसेच या पाण्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून थोडंसं हळदीचं पाणी सुद्धा यामध्ये वापरू शकता. त्यामुळे चिप्सला अगदी पिवळसर असा कलर येतो. परंतु ही केळीच अशी आहे की तळल्यानंतर याचा कलर सुद्धा थोडासा पिवळा झालेला आहे आणि तेही आपली मस्त अशी एकदम कुरकुरीत घरच्या घरी बनाना चिप्स किंवा केळीचे चिप्स बनवून तयार झालेले आहेत. तर येत्या महाशिवरात्रीसाठी तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे चिप्स नक्की करून ठेवा. चला तर मग ही रेसिपी आवडली असेल तर दीपाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला मग नंतर भेटूया आपण अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.